हॅलो ट्रेडर्स, वेलकम टू माय चॅनल स्टॉक मार्केट विथ रश्मी. आज थोडंसं इंडियन स्टॉक मार्केट निगेटिव्ह सेंटिमेंट्समध्ये होतं. काही स्टॉक्स फार अपसाईड हिट झाले, पण बँक निफ्टी आणि निफ्टी 50 थोडेसे कन्सोलिडेशन आणि थोडे डाऊन ट्रेंडी होते. तर अशा वेळेला फार ट्रेंडी स्टॉकमध्ये न उडी मारता जर आपण लाँग टर्मचे जे स्टॉक्स आहेत आणि जे आत्तापर्यंत काही वेळ कन्सोलिडेशन फेजमध्ये होते, जेणेकरून येत्या 1 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला चांगली मूवमेंट देऊ शकते, असा मी एक स्टॉक तुमच्यासाठी शोधलेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे हा स्टॉक आधीही असू शकतो, बिकॉज इट्स व्हेरी फेमस स्टॉक. त्याचं नाव आहे ONGC आणि हा जो स्टॉक आहे तो 192 पासून ऑलमोस्ट 252 पर्यंत त्याने एक छान अशी रॅली आपल्याला दाखवली आणि ती रॅली दाखवली इयर 2024 मध्ये. त्याच्या आधी हा स्टॉक बराच असा खाली होता. ही रॅली दाखवल्यानंतर इफ यू कॅन सी, मी ब्लू कलरने मार्क केला आहे तो पोर्शन, दॅट द स्टॉक वेंट इन टू द कन्सोलिडेशन फेज. आणि आत्ता त्याने हा जो कन्सोलिडेशन त्याचा फेज होता त्याला लास्ट 2 दिवसापासून कंटिन्युअस ब्रेकआउट दिलेला आहे आणि द स्टॉक हॅज रिच टू इट्स 52 वीक हाय. तर आत्ता हे कन्फर्म झालेलं आहे की द स्टॉक इज रेडी टू गिव अ गुड रिटर्न्स ऑन इट्स इन्व्हेस्टमेंट. कारण जितका तुमचा कन्सोलिडेशन तुमची फेज जास्त असते, जितकं मार्केट एका ठराविक रेंजमध्ये घुटमळत राहतं, त्याच्यानंतर जेव्हा ते कुठल्याही बाजूला मूवमेंट देतं तर ती मूवमेंट खूप छान असते. सो वी कॅन कन्सिडर की 260 हा त्या कन्सोलिडेशन फेजचा लो होता आणि 285 हा त्याचा हाय होता, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 25 पॉईंट्स ची ती कन्सोलिडेशन फेज होती. आणि आता द स्टॉक इज अप्रॉक्सिमेटली ॲट 299. सो we can expect to rise this stock up to 325. If you want to go for a swing trading, it is good, but if you want to keep the stock for a long term, it is better. कारण हा स्टॉक तुम्हाला डिव्हिडंड ही देतो 2.5 रुपीज पर इक्विटी शेअर. प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की हा स्टॉक तुम्ही ऑलरेडी होल्ड केलेला आहे की नाही. तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. थँक्यू.